राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा या ठिकाणी गुढीपाडवा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये सकाळीच बँकेच्या खात्यावरती शेतकरी बांधवांना मिळालेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे काय म्हणालेत तुम्ही सुद्धा शेतकरी बांधवांनो ऐकलंच असेल। राज्यातील सर्व शेतकरी बांधव गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाने नाचू लागलेत। कालच पत्रकार परिषद झाली सुद्धा होती, त्यावेळेस पत्रकार मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं सुद्धा होतं की गुढीपाडव्याच्या तोंडावरती शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 12 जिल्ह्यांमध्ये आम्ही पहिला टप्पा नमो शेतकरी योजनेचा वितरण करणार आहोत। तशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो त्यांनी दिलेला शब्द पाळलाय। शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर या ठिकाणी 2000 रुपये जमा झाले आहेत। ज्या शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढील 10 ते 15 मिनिटाच्या म्हणजेच की बँकेच्या खात्यावरती पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये पैसे मिळून जाणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1700 कोटींपेक्षाही जास्त कोटींचा निधी मंजूर करून टाकला होता। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दलची अधिकृत म्हणजेच की घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की पहिला टप्पा सुरू करण्यामध्ये आलाय। यामध्ये शेतकरी बांधवांना 2000 रुपये जसे पीएम किसान योजनेचे नुकताच 13 मार्च रोजी तुम्हाला पूर्णपणे पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत, त्याचप्रमाणे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे जमा केली जाणार आहेत। ही अधिकृत बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे, शेतकरी बांधव नाराज झाले होते। त्याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यापासून या ठिकाणी सरकारने सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे दोन्हींचे हप्ते मिळून 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही पोहोच करणार आहोत। परंतु सरकारने अचानकपणे निर्णय बदलला आणि फक्त पीएम किसान योजनेचे 13 मार्च रोजी 2000 रुपये जमा करण्यामध्ये आले। तुम्हाला पण हे 2000 रुपये आले असणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांना मोठा प्रश्न पडला की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकी आमच्या खात्यावरती कधी येणार। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकार म्हणजेच की काल पत्रकार परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलं की महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारले। यामधील पहिला प्रश्न असा होता, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके तुम्ही कधी खरोखर देणार आहात, कारण शेतकरी बांधव वाट पाहून कंटाळले देखील आहेत। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे पहिल्या प्रश्नांचं उत्तर काय दिलंय ते तुम्हाला ऐकायचं आहे। नमो शेतकरी योजनेतील पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे मध्ये आज पहिल्या टप्प्यातील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार असल्याची मोठी अपडेट शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। शेतकरी बांधवांसाठी आज गुढीपाडव्या निमित्त नमोचा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय। सोन्याचा दिवस शेतकरी बांधवांसाठी उजेडलाय। मग आज पैसे वितरित करण्याची माहिती अधिकृत अशी मुख्यमंत्री साहेबांनी दिली। अर्थ विभागाकडून 1700 कोटींपेक्षा जास्त या ठिकाणी बँकांना पूर्णपणे प्राप्त झाले आहेत आणि आता राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये आज केलं जाणार आहे। आज पहिल्याच दिवशी या पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पुढचा एक असा महत्त्वाचा प्रश्न विचारला। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पाहायचंय। पहा आता प्रश्न काय विचारलाय, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी नेमके सरकारच्या माध्यमातून काही अटी नियम लावण्यामध्ये आलेत का? कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तशा प्रकारे बातम्या जोरदार पसरू लागल्यात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी अटी पात्रता लावल्या आहेत। तर मुख्यमंत्री साहेबांनी यावरती नेमकी काय सांगितलंय, खरंच अटी पात्रता नियम लावलेत का? बघा आता शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय नमो शेतकरी योजनेचे हप्ते पहिले श्रीमंत शेतकरी बांधवांना सुद्धा येत होते। कोणतीही अपात्र यादी पहिल्या 7व्या हप्त्यापर्यंत लावली नव्हती, परंतु इथून पुढे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा हप्ता पोहोचला पाहिजे। यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 महिन्यांच्या पाठीमागे आम्ही केवायसी प्रत्येक शेतकरी बांधवांना करायला लावली होती। ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी प्रक्रिया काळजीपूर्वक या ठिकाणी केल्या त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। आता कोणत्याही दंडदान युवा किंवा कोणत्याही श्रीमंत शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी अजिबात येऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे
स्पष्टपणे तयारी केल्या. आता कृषी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय की अटी पात्रता या ठिकाणी लावल्याशिवाय पैशांचं वाटप म्हणजेच की अजिबात करू नका. या अटी पात्रतामध्ये जे शेतकरी बांधव बसतील त्यांनाच या ठिकाणी हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येणार आहे, असं बँकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, जेणेकरून गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यापर्यंत लवकरात लवकर हा 2,000 रुपयांचा हप्त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा. हाच उद्देश आता सरकारचा असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आला आहे. मग आज नेमकी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे? स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी स्पष्टपणे कोणती नेमकी 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या. तीच यादी आता शेतकरी बांधवांनो आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लगेच आता पुढे सांगणार आहोत. परंतु पत्रकारांनी पुढचा महत्त्वाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यामध्ये आलाय, तो म्हणजे अपात्र नेमके कोणते शेतकरी बांधव या योजनेमधून करण्यामध्ये आलेत. बघा आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, नेमकी अपात्र कोणते शेतकरी बांधव यामधून करण्यामध्ये आलेत. काय सांगितलंय बघा आता शेतकरी बांधवांनो, अपात्र कोणत्या शेतकरी बांधवांना करण्यात आलंय हे तुमच्यासाठी बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सर्व शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाल्यानंतर आता आतुरतेने पक्षाप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. नेमके नमो शेतकरी योजनेचा शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की हक्काचा पैसा नेमके कधी वाटप करणार, यावरती पत्रकारांनी असं डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं आहे की नेमकी हा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार हे तुम्ही तुमच्या माध्यमातून स्पष्टपणे करून टाका. त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा काही प्रश्नांचं उत्तर दिलंय, ते ऐकून सर्व शेतकरी बांधवांना आता आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आता आम्ही पहिला टप्पा वाटप करण्यासाठी 12 जिल्हे निवडलेलेच आहेत. या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर त्यानंतर पुढे सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरूच राहणार आहे. त्याकरिता आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, परंतु आम्ही आजपासून या पहिल्या 12 जिल्ह्यामध्ये वितरित करणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे सांगून टाकलंय. आता नेमके कोणते 12 जिल्हे सांगितले शेतकरी बांधवांनो ते तर आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच वितरित करण्याला आम्ही आदेश दिलेला आहे. आता या 12 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. तर नेमके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या 12 जिल्ह्यांची नावे घेतली, यामध्ये शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे तुमच्यासाठी पाहणं अतिशय आवश्यक आहे. तर आता पुढेच आपण पाहणार आहोत नेमकी कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्या. त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं आहे की तुमचं नाव आलेलं आहे की नाही, हे सर्व काय आपण आता पाहणार आहोत. तर आता चला नेमकी कोणते 12 जिल्हे आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून नमोचा हप्ता वितरित होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहूया. यवतमाळ नंबर 1 वरती जिल्हा आहे यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तर यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो 8व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर ठाणे मधील जर शेतकरी असाल तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पण असा प्रश्न असेल की नमोचा 8वा हप्ता कधी जमा होणार, तर आता ठाणे मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. ठाणे मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील राहून शेती करत असाल तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ही यादी जाहीर झालेली आहे. आता तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. आता तुम्हाला देखील पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. ठाणे मधील शेतकरी असाल काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. चौथा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी देखील आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर 5वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून ही यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये तुमचं देखील जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. आता तुम्हाला देखील काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर 6वा जिल्हा आहे पालघर मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर 7वा जिल्हा आहे
कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर 8वा जिल्हा आहे नाशिक मधील जर शेतकरी असाल तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असा प्रश्न असेल की नमोचा 8वा हप्ता नेमके कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे 2,000 रुपये अशी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर 9वा जिल्हा आहे अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमोच्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर 10वा जिल्हा आहे अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर अकोला म्हणजेच की 11व्या जिल्ह्यामध्ये असं आलेलं आहे की बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यात सुद्धा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यानंतर 12वा जिल्हा आहे हिंगोली आणि गोंदिया हे 2 जिल्हे एकत्रपणे